देवघर जे आहे ना त्याच्यामध्ये तुटलेल्या मूर्ती, फाटलेले फोटोज, फ्रेम तुटलेले फोटोज असे सगळे आपण खूप जमा करून ठेवतो आणि मग त्यामुळे होतं काय, देवघर पूर्ण गच्च भरलेलं आणि कोणत्या देवाला नमस्कार करू तेच आपल्याला कळत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय होतं, एकच देव मल्टिपल फॉर्म्समध्ये, म्हणजे गणपतीची समजा मूर्ती आहे तर एक गणपतीची मूर्ती, मग दुसरी गणपतीची मूर्ती, मग तिसऱ्या एक फोटो, मग चौथा आपण अष्टविनायकला गेलेलो तेव्हाचा फोटो, असे ना बरेच फोटोज आणि बऱ्याच मूर्ती एकाच देवघरात आपण ठेवतो. असं करू नका. हा एक मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि फक्त एकच मूर्ती जी तुम्हाला आवडते, ज्याच्यामध्ये तुमची श्रद्धा आहे त्याची रोज पूजा करा. रोज तुम्हाला नमस्कार करायचा, नमस्कार करा, पण श्रद्धेने करा. तुम्ही खूप फोटोज लावले किंवा खूप मूर्त्या ठेवल्या तुमच्या देवघरामध्ये म्हणजे तुम्ही खूप महान भक्त असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे हा वास्तुदोष तुम्ही लवकरात लवकर दूर करा.